नमस्कार, मी नम्रता. पाटील्स रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. सगळ्यात आधी तांदूळ भिजत ठेवायचा आहे. तर इथे मी पाव किलो बासमती तांदूळ घेतला आहे आणि याला कमीत कमी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. चांगला चोळून धुवून घ्यायचा आहे. तांदूळ धुवून झाला आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे. आणि इथे मी मटार, फरसबी आणि गाजर 125 ग्राम घेतला आहे आणि फ्लावर मी 200 ग्राम घेतला आहे आणि एक बटाटा घेतला आहे. भाज्या पहिल्या स्वच्छ धुवून त्याच्यानंतर कापून घेतल्यात आणि ह्या 10 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. हळद आणि मीठ टाकायचं आणि फक्त 10 मिनटं शिजवायच्यात. 50%च भाज्या शिजवायच्यात आपल्याला. इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे आणि 2 तेजपत्ता आणि इथे 15 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच अद्रक घेतले मी आणि चांगलं बारीक ठेचून घेतलं आहे. त्याच्याऐवजी लसूण अद्रक पेस्ट वापरू शकता, पण एक मोठा चमचा वापरा. लसूण अद्रक पेस्ट थोडी जास्त वापरायची आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि एक मोठा कांदा घेतला आहे मी बारीक कापून, तो पण टाकायचा आहे. आणि एक मोठा टॅमॅटो घेतला आहे बारीक कापून, त्याच्यातल्या बिया मी काढून टाकल्यात. आणि चवीनुसार टाकायचं आहे मीठ, म्हणजे कांदा आणि टॅमॅटो लवकर मऊ होतं. आणि चांगलं कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा टॅमॅटो आपला छानपैकी परतून झाला आहे. आता मसाले टाकून घेऊया. तर इथे मी पाव चमचे घेतले आहे हळद पावडर. आपण भाजीमध्ये पण हळद पावडर घातलेली आहे. आणि एक छोटा चमचा फुल भरून धना पावडर घालायची आहे. एक छोटा चमचा फुल भरून जिरा पावडर, अर्धा चमचा घ्यायचा आहे गरम मसाला, एक चमचा मी घेतले आहे काश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा घेतले आहे तिखट मिरची पावडर. जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर 2 चमचे टाका, याने मीडियम तिखट होणार, किंवा हिरवी तिखट मिरची टाका. आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाले खाली लागणार नाही. आणि इथे मी एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे, ती पण याच्यात टाकून घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि इथे एक वाटी मी दही घेतलं आहे. दही थोडंसं असं फोडून घ्यायचं आहे. थोडंसं आंबट दही वापरा, म्हणजे व्हेज बिर्याणी एकदम टेस्टी बनते. आपण बाहेरून आणून खातो ना, अगदी तशीच टेस्ट लागते. फक्त मेजरमेंट एकदम परफेक्ट घ्या. पाव किलोचं मेजरमेंट दिलं आहे मी. भाज्या जास्तीत जास्त घातल्यात तरीसुद्धा चालतील, तितक्या भाज्या आपल्या पोटात जातील. आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि गॅस बंद करायचा आहे आणि ज्या उकडलेल्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले सगळे भाजीला लागले पाहिजेत. एक 2 ते 3 मिनटं चांगलं मिक्स करा. गॅस बंद केलेला आहे आपण, गॅस चालू करायचा नाही आहे. आणि याच्यामध्ये टाकले आहेत पनीर. पनीर असेल तर टाका, नसले तरी काही हरकत नाही आहे. आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि इथे मी पाणी उकळायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये 4 लवंग, 5 ते 6 काळी मिरी, 2 वेलची, एक चक्री फूल आणि अर्धा चमचा घेतले आहे शहाजिरं. आणि 1 चमचा तूप घालायचं. तूप घातल्याने भात एकदम टेस्टी बनतो. आणि आपण तांदूळ धुवून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि फक्त 5 मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाही आहे. आणि भात नेहमी शेवटी बनवायचा, भात आधी कधीच बनवून ठेवायचा नाही. आणि याच्यात चवीनुसार टाकायचं आहे मीठ. हे बघा, भाताला चांगली आता उकळी आली आहे. आणि याच्यावरचा फेस आहे ना, तो काढून टाकायचा आहे. आणि 5 मिनटं आपली झालेली आहेत आणि भात शिजला आहे. 5 मिनटाच्या वर भात शिजवायचा नाही आहे. आणि आता काढून घ्यायचा आहे आणि लगेच एका प्लेटमध्ये मोकळा करून घ्यायचा आहे. आणि आता गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि कढई तव्यावर ठेवायची आहे. आणि जो आपण भात आहे शिजवलेला तो याच्यावर लगेच लावून घ्यायचा आहे.
गरम गरम असतानाच व्यवस्थित सगळीकडनं पसरवून घ्यायचा आहे. असं भात सगळीकडनं पसरवून घ्यायचा आहे. तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर बाजूचं बेलचं बटन दाबा. आणि मी इथे येलो कलर घेतला आहे, त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आहे. तो सगळीकडनं असा टाकून घ्यायचा, दिसायला छान दिसतो एकदम. थोडंसं गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची आहे. आणि इथे मी बटर पेपर घेतला आहे, त्याने कवर करून घ्यायचं आहे पूर्ण. वाफ त्याची बाहेर जाऊन द्यायची नाही किंवा प्लेट ठेवायची आहे त्याच्यावर वजन ठेवायचं, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही. आणि 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेम ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला लो फ्लेमवरच बिर्याणी शिजवून घ्यायची आहे. अर्धा तास आपला झालेला आहे. आणि पाहू शकता व्हेज बिर्याणी आपली खूप छान झाली आहे. भात पण एकदम परफेक्ट शिजला आहे. वाफेवरच शिजतो. त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे. तूप आवडत नसेल नाही टाकलं तरी चालेल, पण तुपामुळे एकदम टेस्ट येते. तर तूप आवडत असेल तर टाकाच. आणि 2 मिनटं परत झाकण लावून ठेवायचं आहे. 2 मिनटं झाली आहे. आपली व्हेज बिर्याणी पाहू शकता प्रत्येक दाणाने दाणा मोकळा झालेला आहे. जेव्हा आपण भात शिजवतो तेव्हा फक्त 5 मिनटाच्या वर शिजवू नका, म्हणजे अगदी अशीच बिर्याणी तुमची पण बनेल. जे मी मेजरमेंट सांगितले त्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.